नमस्कार। आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 मका प्लॉट 9 जुलै 2024 हा प्लॉट पहिला मक्याचाच होता। आता आज 23वा दिवस आहे। याला काल टिंजरची फवारणी घेतली आहे। काल दिनांक 31 जुलै रोजी मक्याची टिंजरची फवारणी केली आहे तणनाशकाची। आज PIB10 सोडत आहे। लागण झाल्यानंतर 7व्या दिवशी 10-26-26 सदर प्लॉटला 10 किलो, 14व्या दिवशी युरिया 25 किलो सोडण्यात आलेला आहे। सदर प्लॉटमध्ये तण जास्त असल्यामुळे टिंजरची फवारणी केली आहे। सदर प्लॉटला आज 1 ऑगस्ट रोजी PIB10 सोडत आहे। याच्यामध्ये दिनांक 29 जुलै रोजी वर्टिगो पावडर टाकून घेतली आहे। सदर प्लॉट 4.5 फूट बाय 1.5 फुटावरती 2 लाईनी केलेल्या आहेत। तण भरपूर आहे प्लॉटमध्ये, पण आता टिंजर फवारल्यामुळे जरा कमी होऊन जाईल 3 ते 4 दिवसात। पुढच्या आठवड्यात ह्या प्लॉटचा अनेक व्हिडिओ पाठवून देईन। आणि आजपासून आता PIB10चे रिझल्ट पण कळतील आपल्याला। अळी नाही आहे जास्त, कुठेतरी आहे, पण आता ते होईल कंट्रोल। अळीला फर्टिगोचा रिझल्ट दाखवतो। अळी दिसतच नाही अजून, कुठेतरी आहे एखादी। प्रत्येक ड्रीपवरती 2 लाईनी टाकलेले आहेत। साधारणपणे 2 वळीतील अंतर 1.25 ते 1.5 फुटापर्यंत आहे। टोकन यंत्राद्वारे टोकन केलेला प्लॉट आहे। अमोल सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। फक्त हा प्लॉट पूर्वी मकाच होती, परत मक्याचंच पीक घेतलेलं आहे, त्यामुळे 10-26-26 एक 10 किलो सोडलेला आहे पहिल्यांदा 7व्या दिवशी। प्लॉटमध्ये तण जरा जास्त आहे, पण होईल आता ह्या आठवड्यात कंट्रोल। आणि 10 ते 12व्या दिवशी याला एक स्प्रे घेतला आहे, प्रोक्लेम प्लस क्युरियाकॉन चा फवारा घेतलेला आहे।